शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं अधिवेशन सुरू आहे। अधिवेशनाकडे धनंजय मुंडेंनी मात्र पाठ फिरवली। अधिवेशनाला मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीयेत। प्रकृतीच्या कारणामुळे धनंजय मुंडे हे आज परळीतच असतील अशी माहिती आहे। एक असा वातावरण तयार करून सांगायचं की राजीनामाच द्यावा लागेल, तर असं तर उद्या कोणी पण कोणावर आरोप काही लावू शकते। फक्त तथ्य समोर येऊ द्या। आम्हाला कोणालाही वाचवायचं नाही। तथ्य समोर आल्यानंतर थोडा इशारा पण असेल, आम्ही फायनल नाही, थोडा इशारा पण पोलिसांच्याकडून असेल की दिशा त्या बाजूने जात आहे, तर नक्कीच त्याच्यावर कारवाई होईल। पण तोपर्यंत नुसतं कोणाचाही म्हणजे व्यक्तिगत द्वेषाभावामुळे किंवा आरोप करण्यामुळे हे काही असा राजकारणामध्ये हे करणं हे योग्य नाही। आणि सामाजिक वातावरण, खास करून सामाजिक वातावरण खराब करण्याचा हा एक प्रयत्न आहे। पूर्वीची परंपरा अशी आहे की एखाद्या केसमध्ये किंवा कशामध्ये जर न्यायालयाने त्याला कन्व्हिक्ट केलं, न्यायालयाने दोषी ठरवलं, तर त्याच्यामध्ये राजीनामा दिला जातो। नुसता आरोप झाला म्हणजे तो व्यक्ती लगेच दोषी होतो असं नाही। तर धनंजय मुंडेंच्या बाबतीत आरोप होत आहेत, ते सिद्ध झाले तर मग नंतरचा प्रश्न। ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने व्हायलाच पाहिजे तपास। बरं, ह्या संपत्ती कुणाची असावी असं वाटतं? विदेशात तुम्हाला काही शंका वाटते याच्यावर? मी तुम्हाला म्हणतो ट्रान्झॅक्शन बघितले तर सगळ्याच गोष्टी लक्षात येतील तुम्हाला। आणि तपासामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने त्यांचं वाल्मिक कराडचं नाव आल्यानंतर जो लगेच वेग कुठतरी थांबलेला दिसतो किंवा VIP ट्रीटमेंट झालेली असते, हे तर मी पूर्णपणे उघडपणे बोललोय की तर मंत्री महोदयांचं वरद हस्त त्यांच्यामध्ये आहे का नाही? पैशात आर्थिक याच्यातही ट्रान्झॅक्शनवरती कळून येईल। बरं, ते थर्मल प्लॅन्ट जे आहे पोलिसला, त्यातले अनेक अधिकारी आता बदल्या करून घेतात। 12 अधिकाऱ्यांनी अर्ज केले।